जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र पब्लिक. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. मी सुद्धा मस्त आहे. आणि तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये समजलं असेल व्हिडिओ बघून की मी 14 एप्रिल निमित्त व्हिडिओ शूट केली आहे आणि माझे 13 एप्रिलची नाईटला मी शूट केली आहे. तर 14 एप्रिल आणि 13 एप्रिलची नाईटची व्हिडिओ दोन्ही मर्ज्ड आहेत. त्यामुळे लास्टपर्यंत व्लॉग बघत राहा, तुम्हालासुद्धा मजा येणार आहे व्लॉग बघताना. आणि खूप सारी धमाल मस्ती आहे. आणि 13 एप्रिलच्या रात्री लहान पोरांचे सांस्कृतिक कार्यक्रम होते, म्हणजे डान्स होते. ते डान्स बघता बघता रात्री 12 वाजता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं 14 तारखेला. आणि खूप मजा आली वगैरे. प्रार्थना वगैरे घेतली. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल भेटेल. आणि जे कोणी मला अजून सबस्क्राईब नाही केलं म्हणजे चॅनलला, लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनललासुद्धा फॉलो करा. मी तिथे इंस्टाग्राम ID मेन्शन करते आहे. तिथे माझे अपडेट्स येत राहतात. तर गो अँड प्लीज चेक आउट. चलो देखते अभी क्या क्या होता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगमगूत का नाम है, अरे जगमगूत का नाम है. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आपल्यासमोर उपासक संतोषजी सोनावणे हे त्रिशरण फाउंडेशन. संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि. त्यानंतर वंदना झाली. त्यानंतर एक मस्त बॉईज डान्स होता, तो तुम्ही आता बघा.
डान्स बघता बघता मी मेहंदी काढत होती नेहा दीदीला आणि ते ध्रुव माझी खूप मस्ती करते. म्हणजे ध्रुव पण नाचली. त्याची थोडीशी व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवते मी. मग तुला असं घेऊन नाचायला लागलं असतं. ते मम्मी आणि मीनाक्षी आई आणि आत्तू इथे रांगोळी काढत होते चुन्याने. तर मी त्यांना बोलते काय करतात तेव्हा काय बोलतात ते. काय करताय? गाईज 1:30 झाल्यात, अजून रांगोळी झालं, डान्स थोडे बाकी आहेत. त्यानंतर मला गिफ्ट प्राईज कशामध्ये भेटले सांगते मी. मला लिंबू चमच्यामध्ये सेकंड आणि मेहंदी कॉम्पिटिशनमध्ये 3rd रँक आलं, त्याच्याबद्दल गिफ्ट भेटलं. आणि ते एक गिफ्ट मी ध्रुवला सुद्धा दिलं आहे. आणि ध्रुव आता चालू होती घरी बघा. त्यानंतर मम्मी आई सुद्धा दमली होती तरी नाचत होते ते लोक. आणि मग आम्ही थोडं ग्राउंडमध्ये नाचलो, एक डान्स बघितला आणि घरी गेलो. गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्हा सर्वांना 14 एप्रिल निमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि रात्री 4 वाजले झोपायला, तेव्हा व्हिडिओ काही शूट नाही केला. मम्मी पप्पा रेडी होऊन गेले आणि मी इथे रेडी झाली आहे. ते बघा गाईज, इथे माझा होल लुक कम्प्लीट झाला आहे. कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा का. तर इथं आपण आता एक बिंदी लावूया. प्रिटी रेडी होऊन खाली जाऊया. चलो देखते क्या क्या होता है आज. मी रेडी होऊन आली तेव्हा पूजा झाली होती. अर्धी पूजा मला भेटली. त्यानंतर मग भाषण चालू झाले सगळ्यांचे आणि पोरीने खूप छान भाषण केलं. ऐका. ते सगळ्यांची भाषणं झाली. त्यानंतर इथे नाश्तासुद्धा होता, समोसा. मी नाही खाल्ला. आणि दरवर्षी असतो सकाळचा नाश्ता आणि 2 टायमाचं जेवण. कोणी घरी करायचं नसतं. आणि त्यानंतर आम्ही इथून थोडं नाचत रेल्वे स्टेशनच्या इथपर्यंत जाणार होतो. आणि पलीकडे म्हणजे मार्केटपासून तिकडे DJ होता, ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी. ते तुम्ही बघू शकताय. हा ढोल खूप छान वाजवत होते लोक. तर आम्ही मार्केटला जायला निघालो होतो सर्वजण. आणि एकसाथ आम्ही निघालो होतो बिकॉज खूप टाईमसुद्धा झाला होता. आणि मला पर्सनली असं वाटतं की मला ही 14 एप्रिलची मॉर्निंग खूप जास्त आवडते. तुम्हाला आवडते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मला का आवडते ते रिझनसुद्धा मी सांगते आहे. बिकॉज सगळेजण व्हाईट कपड्यांमध्ये असतात, म्हणजे छोट्या पोरांपासून ते मोठ्यापर्यंत सगळे व्हाईट झालेले असतात. आणि तो फ्लॅग निळ्या कलरचं खूप भारी वाटतं. त्यानंतर इथे ज्यूस वाटप आणि नाश्ता वाटप चालू होता. मग मी थोडं ज्यूस पिलो आणि बाबासाहेबांच्या फोटोजवळ वंदन करून फोटो क्लिक केले आम्ही. आणि ही आहे नेहा दीदी, खूप क्यूट दिसते ना. आणि ही आहे सृष्टी.
मम्मी पप्पा दोघं रँडमली उभे होते तर मी त्यांचे व्हिडिओ क्लिप केले आणि खूप छान दिसत आहे दोघं. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो मार्केटमध्ये जायला. तर हे दोघं इथे बोलतात का आम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्या, त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये घेतले. आणि इथे वेगवेगळ्या चौकामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि इथे सुद्धा पूजा चालू होती. मार्केटमधले डीजेचा आवाज मला इथेच येत होता म्हणून मला इथूनच नाचायची इच्छा होत होती. आणि आता खूप धमाल येणार आहे, पूर्ण बघत राहा तुम्ही. तर आता आम्ही इथून निघालो होतो बिकॉज 2 वाजल्यात आणि एवढं ऊन आहे आणि नंतर गर्दी होते. मग आता आम्ही बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे जाऊन त्यांना वंदन करू आणि तसेच घरी निघून जाऊया बिकॉज नंतर खूप गर्दी होते. आणि तिथे गेल्यावर आम्हाला उसाचा रस प्यायला भेटला. तर 2 ग्लास उसा रस मी तर पिले बाबा. तर खूप ऊन आहे आणि एवढी ताण लागली होती आम्हाला. आणि मग त्यानंतर आम्ही थोडंफार इथे नाचलो बिकॉज इथे गाणे चालू होते. मग ते कंट्रोल नाही झालं मला. तर मग थोडं रील्स शूट केले. ज्यांनी इंस्टाग्राम पेज माझ्या फॉलो नसेल तिथे लवकर फॉलो करा, तिथे माझे रील्स आले आहेत. आणि मी इथे वंदन केलं आम्ही एडिट करून आणि व्हिडिओ फोटोज काढले आहेत. मी विहारात गेलो आणि ऑलरेडी लोक जेवायला आली होती आणि खूप गर्दी असते, खूप पाहुणे वगैरे येतात, त्यामुळे त्या लवकर जेवायला परवडतं. तरी 2:30 वाजले होते. आम्ही रिक्षा ऑटो करून आलो होतो. आणि इथे नेहा दिदी काय बोलते, तरी तर आम्ही सगळे जेवलो पोटभर आणि घरी जाऊन मस्त झोपली बिकॉज 3-4 दिवसापासून झोप नव्हती झाली. आणि मग संध्याकाळी रॅलीसाठी मग डायरेक्ट उठली मी आणि रेडी वगैरे झाली. बोला. हाय गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहे जयंतीच्या खास आणि ज्या आतुरतेने वाट बघत होतो त्या मिरवणुकीसाठी. तुम्हाला मम्मीचा आणि आईचा लुक कसं वाटतं आणि माझा लुकसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तर आम्ही इथं निघालो आणि इथे खूप छान वाटतं आहे. प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लावल्यात आणि ही लाईटिंग जी आहे ती गव्हर्मेंटतर्फे आली होती आम्हाला. खूप छान वाटते लाईटिंगसुद्धा पूर्ण रोडला. आणि हा बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आहे ट्रकमध्ये. खूप छान वाटतं, खूप छान सजवलं होतं त्यांनी. आणि ते आता फुल एन्जॉय चाललं आहे, बघू शकता आता.
ते सगळे झालं आणि ते सगळे जेवायला बसले होते. खूप छान वाटत होतं आणि आता मी सुद्धा जेवायला बसले. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सी यू.